नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर परभणी से, जहां पर दिव्या नंदू जमदड़े निवासी देवेगांव तहसील पाथरी ने अपने मृतक पति नंदू सुदाम जमदड़े की मौत को लेकर न्याय की मांग की है। दिव्या का आरोप है कि भीम जयंती के दिन नरलद में शाम के समय पुलिस द्वारा की गई मारपीट में उनके पति की मृत्यु हो गई। इस घटना के विरोध में जमदड़े परिवार ने मानवत पुलिस स्टेशन के सामने जोरदार आक्रोश व्यक्त किया। परिजनों का आरोप है कि इस मामले में जो 2 पुलिसकर्मी प्रत्यक्ष रूप से जिम्मेदार हैं, उन्हें छोड़कर बाकी किसी व्यक्ति की सही तरीके से जांच नहीं की जा रही है, जिससे पुलिस प्रशासन पर संदेह जताया जा रहा है। जमदड़े परिवार के लोगों की पुलिस स्टेशन में भारी संख्या में भीड़ जमा हो गई थी और सभी न्याय की मांग कर रहे थे। वहीं इस मौके पर सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बचाटे, संजय सोन कामले, संजय जमदड़े, दिव्या जमदड़े, कारभारी पवले, रमेश पाइकराव, विलास जमदड़े, प्रभाकर जमदड़े, सुरेश पंडित, बालू पंडित, विद्याधर गायकवाड़, दीपक पाइकराव समेत कई महिलाएं भी उपस्थित थीं। कामाला गेलते, फोन करून बोलवून घेतलं, म्हणले चला जयंतीला जायचं। तिकडे नेऊन परत मारहाण केली। त्याच्यामध्ये 2 पोलीस पण होते, त्यांनी वर्धा काढून मारहाण केली। परत मला ते शेखाय त्या पोरांनी बी हाणले, पोलिसांनी बी हाणले। त्या 2 लेकरं एक पोटात लेकरं त्याची कशी सोय लावायची? सोय लावून घ्या त्याच्यामध्ये। तुमची मागणी काय आता? आम्हाला न्याय पाहिजे, न्याय जर नाही भेटलं तर आम्ही आमच्या जीवाचं काय बी करू। नरळद या गावामध्ये जे प्रकरण 22 एप्रिल रोजी घडलं रात्री, त्यानंतर 23 एप्रिलला त्याचं जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जे त्याच्याबरोबर जे असणारे सहकारी जे 3 जण होते, जमदाडे म्हणून होते, जावळे म्हणून होते आणि खंदारे म्हणून होते, ह्या 3घांचं स्टेटमेंट पोलिसांनी मारलं असा आरोप होता की आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी मारून आम्हाला हाकलून दिलं। आणि जेव्हा पोलिसांनी तिथून निघून गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा नंदू जमदाडे हा बेशुद्ध अवस्थेत होता असं त्यांचं स्टेटमेंट होतं। 2 वेळा स्टेटमेंट त्यांनी आम्ही रेकॉर्ड केलं होतं आणि पोलीस स्टेशनमध्ये ही खंदारे या व्यक्तीचं स्टेटमेंट असं होतं की पोलिसांनी कपडे काढून, बेल्ट काढून नंदू जमदाडे यांना मारहाण केली होती असं त्याचं स्टेटमेंट होतं। परंतु जेव्हा लेखी तक्रार त्याची घेण्यात आली होती, जबाब घेण्यात आला होता, तेव्हा खंदारे या व्यक्तीने की अपघात झाला म्हणून असा त्यांनी जबाब दिलेला आहे आणि हा जबाब कुठेतरी संशय निर्माण करणारा आहे। याच्यामध्ये कुठेतरी दोंडबंगाल निर्माण झालेला आहे। त्यामुळे ह्या परिवाराच्या वतीने व आम्ही सर्व नातेवाईकांच्या वतीने या पोलीस स्टेशनमध्ये आत्मदानाचा जो इशारा दिला होता तो आम्ही स्थगित करून फक्त आक्रोश या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आणि या ठिकाणी सदर डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब DYSP परभणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांनी आमची योग्य प्रकारे तपास माझ्याकडे चालू आहे आणि तो तपास सोमवारपर्यंत त्याचा रिपोर्ट मी या पोलीस स्टेशनमध्ये सादर करणार आहे। आणि त्यानंतर इथले जे PI आहेत, बोरकर साहेब, त्यांच्याशी आम्ही सोमवारी चर्चा करून पुढचा आम्ही निर्णय घेऊ। या ठिकाणी न्याय देण्याचा, या जमदाडे परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू। सर्व इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते आहेत, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी दखल घ्यायची आहे की सोमवारी आपल्याला या ठिकाणी रिपोर्ट मिळणार आहे आणि तो रिपोर्ट मिळाल्यानंतर आपल्याला पुढची कारवाई, पुढचं नियोजन आणि पुढचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांच्या मतीने पुढे निर्णय घेण्यात येईल। परभणी से सीनियर संवाददाता कुमार सालेगावकर की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।